राहुल गांधींचं फक्त एक पत्र आणि भाजपचा संपूर्ण खेळच बिघडला. पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी जे घडलं ते सर्वांना धक्का देणारं होतं. कारण की त्या ठिकाणी फक्त एकटे पंतप्रधान नव्हते, त्या ठिकाणी होते सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश आणि विरोधी पक्षनेता राहुल गांधी. मोदींच्या निवासस्थानी एक बैठक बोलवण्यात आली होती. ही बैठक होती देशामधील सर्वात मोठी यंत्रणा CBI, या CBIच्या मुख्य पदावरती एका व्यक्तीची निवड होणार होती. त्यासाठी केंद्र सरकारने एका व्यक्तीची अगोदरच निवड केली होती. खरं तर ही निवड होताना विरोधी पक्ष नेत्याचा होकार गरजेचा असतो. त्याच बैठकीमध्ये राहुल गांधींनी मोदीच्या निवासस्थानी जे केले त्यामुळे संपूर्ण देशामध्ये खळबळ उडाली आहे. नेमकं हे प्रकरण काय, राहुल गांधींनी नेमकं असं काय केलंय, चला सविस्तर आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊ. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. देशामधील सर्वात मोठी यंत्रणा म्हणजे CBI. राहुल गांधीमुळे ही यंत्रणा आता सर्वात जास्त चर्चेत आली आहे. देशामध्ये जेव्हा एखादं मोठं प्रकरण घडतं, एखाद्या हाय प्रोफाईल व्यक्तीची हत्या होते, भ्रष्टाचार प्रकरण किंवा राजकीय वाद समोर येतो, तेव्हा लोक फक्त एकच मागणी करतात, संबंधित प्रकरणाची चौकशी CBIकडे देण्यात यावी. कारण की देशातील लोकांच्या मनामध्ये CBI बद्दल एक वेगळा आदर आहे आणि ही यंत्रणा केंद्र सरकारच्या अधिकाराखाली काम करते. पण गेल्या काही वर्षामध्ये CBI, ED आणि निवडणूक आयोग यांच्याबद्दल सर्वसामान्यांच्या मनामध्ये एक वेगळे प्रश्न निर्माण झालेत. आणि आता पुन्हा एकदा CBIच्या मुख्य पदावरती ज्या व्यक्तीची निवड होणार होती त्यावरून मोठा वाद सुरू झालाय. आणि याचं मुख्य कारण म्हणजे राहुल गांधींनी मांडलेलं सत्य. या संपूर्ण प्रकरणामध्ये लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक महत्त्वाची भूमिका घेतली. मोदीच्या निवासस्थानी बैठक झाली. त्या बैठकीमधून राहुल गांधी संतापून बाहेर पडले. त्यानंतर एक पत्र लिहिलं आणि त्याच पत्रामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली. घडलं असं की CBIच्या नव्या डायरेक्टर पदासाठी एका व्यक्तीची नियुक्ती होणार होती. त्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची मीटिंग मोदी यांच्या निवासस्थानी करण्यात आली. आपण अगोदर सांगितल्याप्रमाणे त्या बैठकीमध्ये स्वतः पंतप्रधान उपस्थित होते. त्यांच्यासोबत देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश जस्टिस सूर्यकांत उपस्थित होते आणि तिसरे सदस्य म्हणून विरोधी पक्षनेते राहुल गांधी उपस्थित होते. आता बघा, CBIच्या मुख्य पदावरती ज्या व्यक्तीची निवड केली जाते ती एका विशिष्ट समितीद्वारे केली जाते. त्या समितीमध्ये 3 लोकांचा विशेष सहभाग असतो. एक म्हणजे देशाचे पंतप्रधान, दुसरं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि तिसरं म्हणजे देशाचे विरोधी पक्षनेता. ती बैठक जवळपास 1 ते 1.5 तास चालली. त्या बैठकीदरम्यान वातावरण पूर्णपणे तणावपूर्ण झाल्याचं सांगितलं जातंय. राहुल गांधी यांनी या प्रक्रियेचा पूर्ण विरोध केला. त्यांनी फक्त तोंडी विरोध नाही केला, त्यांनी मोठं पत्रही लिहिलं. आता त्यांनी असं का केलं याचं कारण आपल्याला पुढे समजेल. राहुल गांधी यांचं म्हणणं आहे CBIच्या मुख्य पदावरती ज्या व्यक्तीची नियुक्ती होणार होती त्या व्यक्तीबद्दल त्यांना कोणतीही माहिती देण्यात आली नाही. या उलट त्यांनी अनेक वेळा केंद्र सरकारला ती माहिती मला द्या असं देखील सांगितलं होतं, पण त्यांना कोणतीही माहिती देण्यात आली नाही. केंद्र सरकारने अगोदरच त्या पदासाठी एका व्यक्तीची नियुक्ती अगोदरच करून ठेवली होती. या उलट घडलं असं की बैठकीदरम्यान त्यांच्यासमोर 69 लोकांची यादी सादर करण्यात आली आणि राहुल गांधींना सांगण्यात आलं, आत्ता तुम्ही या यादीमधील एका व्यक्तीची निवड करा. यावरती राहुल गांधींनी आक्षेप घेतला. ते म्हणाले 69 लोकांची यादी आहे, त्या 69 लोकांबद्दल मला कोणतीही माहिती आलेली नाही. CBIच्या मुख्य पदासाठी नियुक्ती होणार आहे, काही साधारण नियुक्ती नाही. त्यामुळे समोरच्या व्यक्तीबद्दल संपूर्ण माहिती असल्याशिवाय मी होकार देणार नाही. साध्या छोट्या नोकरीसाठी देखील उमेदवाराची पार्श्वभूमी तपासली जाते आणि इथं तर CBIच्या मुख्य पदासाठी नियुक्ती होणार होते. खरं तर केंद्र सरकारचा अगोदरच प्लॅन तयार होता. राहुल गांधींना फॉर्मॅलिटी म्हणून त्यांना बोलवण्यात आलं होतं, पण राहुल गांधींनी स्पष्टपणे नकार दिला. जोपर्यंत मला समोरच्या व्यक्तीची माहिती मिळत नाही तोपर्यंत मी या पदासाठी कोणत्याही व्यक्तीला होकार देणार नाही. साधा एखादा व्यक्ती कुठे कंपनीत कामाला गेला तर त्याचा इंटरव्ह्यू होतो. अगोदर कुठं काम केलं, ते काम का सोडलं, व्यक्तीचं वागणं कसं होतं हे सर्व तपासलं जातं. पण इथे कोणतीही माहिती न देता राहुल गांधी यांना शिक्कामोर्तब करायला सांगितला. त्या बैठकीमधून राहुल गांधी जेव्हा बाहेर पडले त्यांनी एक पत्र देखील लिहिलं. त्यांनी सांगितलं, ही प्रक्रिया पूर्णपणे चुकीची आहे, मला फक्त फॉर्मॅलिटी म्हणून बोलवण्यात आलं होतं. त्यांनी अगोदरच या पदासाठी एका व्यक्तीची नियुक्ती केली होती. राहुल गांधींच्या त्या पत्रामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली. यानंतर लगेच केंद्र सरकारने आपला निर्णय मागे घेतला. CBIच्या मुख्य पदावरती सध्या कोणाचीही नियुक्ती होणार नाही. सध्या CBIचे जे संचालक आहेत प्रवीण सूड यांना 1 वर्षाची मुदतवाढ दिली.
पण इथेच आणखीन वाद वाढला, कारण की सीबीआयचे संचालक प्रवीण सूद यांचा कार्यकाळ अगोदरच वाढवण्यात आलेला होता. 2023 मध्ये सीबीआयचे डायरेक्टर म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला होता. म्हणजे 2025 मध्ये त्यांचा कार्यकाळ संपला. पण केंद्र सरकारने आणखीन 1 वर्षाची मुदतवाढ केली. ते का माहिती का? राहुल गांधी यांच्या पत्रामुळे. कारण की केंद्र सरकारला ज्या व्यक्तीची नियुक्ती करायची होती त्या व्यक्तीची नियुक्ती करता आली नाही. पण यामुळे अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण झाले. भारत सारख्या मोठ्या देशामध्ये वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांची कमतरता नाही. अनुभवी अधिकारी मोठ्या संख्येने उपलब्ध आहेत. केंद्र सरकारला सीबीआयच्या डायरेक्टरपदी निवड करण्यामध्ये काय अडचण आहे? एखाद्या व्यक्तीला वारंवार मुदतवाढ देण्यामागे नेमकं काय कारण असू शकते? आणि जर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देणं कठीण होत असेल तर निर्णय पुढे ढकलण्याचा मार्ग का निवडला? खरं तर केंद्र सरकारवरती अगोदरपासूनच आरोप झालेले आहेत. ED असो किंवा CBI असो, या यंत्रणांचा वापर राजकीय दबावासाठी केला जातोय. विरोधी पक्षांचं म्हणणं असं आहे, ज्या नेत्यांना आपल्या पक्षामध्ये आणायचंय किंवा आपल्या दबावाखाली ठेवायचंय त्या नेत्यांच्या पाठीमागं ED आणि CBIला लावलं जातं. ED आणि CBI बाबत गेल्या 2 वर्षापासून अनेक लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेत. म्हणजे इथे एक चित्र क्लिअर स्पष्ट होतं. CBIच्या डायरेक्टर पदाची नियुक्ती केंद्र सरकार करणार आणि तेही त्यांच्याच व्यक्तीला आणि त्यांच्याच ओळखीच्या माणसाला. पण या पदासाठी गरज असते ती विरोधी पक्ष नेत्याची, त्याच्या होकाराची. पण इथे राहुल गांधींनी स्पष्टपणे सांगितलं, या प्रक्रियेमध्ये अजिबात पारदर्शकता नव्हती. जर केंद्र सरकारकडे चांगले उमेदवार असतील तर त्या उमेदवाराची माहिती विरोधी पक्ष नेत्याला का देण्यात आली नाही? त्यामुळे राहुल गांधींनी आरोप लावलाय, केंद्र सरकार जाणून बुजून काहीतरी माहिती लपवतंय, पूर्ण नियंत्रण आपल्या हातामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतंय. या संदर्भामध्ये निवडणूक आयोगाचा मुद्दाही समोर येतोय. राहुल गांधींचं म्हणणं आहे, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यामध्ये अनेक निवडणूक अधिकारी सरकारने त्यांच्या मनमर्जीप्रमाणे भरले आहेत. त्यांच्याबद्दल देखील विरोधी पक्षाला कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. जर राहुल गांधींनी या गोष्टीचा विरोध केला नसता तर गपचूपपणे त्या पदावरती केंद्र सरकारने एखाद्या व्यक्तीची नियुक्ती केली असती. पण राहुल गांधींनी स्पष्टपणे विरोध केला. सरकारने तातडीने निर्णय घेण्याऐवजी मुदतवाढीचा पर्याय निवडला. त्यामुळं प्रश्न अजूनही कायम आहेत. पुढच्या वर्षी पुन्हा नियुक्ती प्रक्रिया सुरू होईल. पुन्हा तीच निवड समिती बसेल. म्हणजे पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश. आणि पुन्हा हेच प्रश्न उपस्थित होतील का, हे आता पाहण्यासारखं राहील. यावेळेस तरी राहुल गांधींच्या विरोधामुळे CBIच्या डायरेक्टर पदाची नियुक्ती झाली नाही. पण पुढच्या वेळेस विरोधी पक्षनेत्याला ज्या व्यक्तीची निवड करणार आहे त्याबद्दल केंद्र सरकार अगोदर माहिती देईल का? हे पुन्हा असंच प्रकारचं काही घडेल. त्यांच्यापासून माहिती लपवली जाईल आणि CBI पदावरती त्यांच्या मनमर्जीने निवड केली जाईल. आपल्याला या सर्वांबद्दल काय वाटते? राहुल गांधींनी जो विरोध केला त्याबद्दल आपल्याला काय वाटतंय? विरोधी पक्षनेत्याला